माणगाव तालुक्यात विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा. कोकणचे भाग्यविधाते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि महिला व बालकल्याण खात्याच्या लोकप्रिय मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माणगाव तालुका पदाधिकारी, कार्यकारिणी आणि पेण, आमडोसी, बोरघर, चिरवली, खरवली, सुरव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मौजे पेण तर्फे तळेगावातील पोटलेआळी येथे विकास कामांचे भूमिपूजन व नवघर भावकी सभा मंडपाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमानिमित्त खासदार सुनील तटकरे यांनी पदाधिकारी आणि नागरिकांना उद्देशून आपले विचार मांडले. यावेळी खासदार तटकरे म्हणाले, बहुजन समाजाने मला लेकरू मानले आहे आणि हीच माझ्या गेल्या 40 वर्षातील कामाची पोचपावती आहे. श्रद्धा यादव, दादा बेदी, सुशील दसवते, शिवरामराव पुतले, गावाचे अध्यक्ष देवजी माने, उपाध्यक्ष सीतारामजी पुतले, माजी सरपंच दंडोजी पाकर, रामभाऊ गवळ, महादेवराव खडतर, निधी चांदोरकर, राजू शिर्के, सुभाष दळवी, महेश महाजन, प्रशांत मोरे, रवीन पाकुंडे, मुकुंद वाडवळ, मुंबई आलेले मुंबई मंडळाचे अध्यक्ष असणाऱ्या पंचक्रोशीत सर्व सन्माननीय वडीलधारी इथे संदेश आहे. सर्वच त्यांनी आज या ठिकाणी आपल्या ठीक असताना सुद्धा सुरेल आवाजामध्ये या भारत सरकारच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या माध्यमातून प्रदूषण विरहित रोजगाराची साधनं आपल्या परिसरामध्ये निर्माण करणं, समाज मंदिरं होती, महिलांची कार्यशाळा उभी राहील, अजूनही त्याच्यामध्ये महिलांच्या कर्तव्यासाठी लागणारं साधन सामुग्री आदिती त्या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे देईल. पण तेवढ्यात पुरतं सीमित आम्ही दूरदृष्टीने पाहतो. उद्याच्या 25 वर्षामध्ये आपल्याकडे काय हवं आहे, 25 वर्षापूर्वी काय गरज होती, काही वर्षापूर्वी काय गरज होती, त्या प्राथमिक विकासाच्या सुविधा आपण त्या ठिकाणी केल्या. पण उद्याच्या 25 वर्षाचा दूरदृष्टीचा विचार मनामध्ये ठेवत ही पिढी आता जन्माला येईल, ती ज्या वेळेला वयामध्ये शिकेल त्यावेळेला त्यांना स्थलांतर करायला न लागता या मातीमध्ये जन्माला आलो, इथेच लहानाचे मोठे होतील, इथे शिकतील आणि आयुष्यभर इथेच रोजगाराचं साधन निवडतील, या पद्धतीने आपण काम करायची मानसिकता दाखवतो. अशा वेळेला तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची मानवाची आवश्यकता आहे. खरं आहे, माझ्या लोकसभेच्या वेळेला थोडंसं कमी अधिक झालं, त्यांची सगळी कसर काही त्या वेळेला धरून काढली गेली. ते आपल्या गावातल्या भैरवाच्या शब्द कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. आणि आपण पाहतात आपल्या भागातील ज्या ज्या ठिकाणी ग्रामदेवतेचं मंदिराचं भावना व्यक्त केली गेली, मी असेल, आदिती असेल, भाई असेल किंवा आम्ही सगळेजण असेल, आम्ही त्याच पद्धतीने म्हणजे सगळे ज्येष्ठ सहकारी आज कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही सर्वांनी आपली बांधिलकी आहे असं मानतच आपलं कर्तव्य आहे अशी भूमिका मनामध्ये ठेवत या प्रत्येक आपल्या मांडल्या गेलेल्या कामांचा योग्य पद्धतीने आदर करत त्या कामाची पूर्तता करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. त्याची सांगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीशी मी घालत नाही. मी कधी मताची बेरीज करत आयुष्यभरामध्ये कधी कामच केलं नाही. काम करत आलो की आपोआप लोकांचं पाठबळ मिळतं असा विश्वास मनामध्ये ठेवत असल्यामुळे बहुजन समाजाने सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचं लेकरू मानलं. हे माझ्या 40 वर्षाचं सेवेचं फलित आहे असं मी सरकार त्या ठिकाणी मानतो. म्हणून हे काम सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी होईल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.